नागपूर पालिकेच्या 150 सदस्यांपैकी 87 नगरसेवकांची ही यादी। फेब्रुवारी 2012 मध्ये 4.5 वर्षांपूर्वी निवडून आल्यानंतर या काळात आपला वॉर्ड किंवा प्रभागाबद्दल एकही लेखी प्रश्न विचारलेला नाही। नागपूर पालिकेत एकूण 145 नगरसेवक असून 5 मनोनीत सदस्य आहेत। यापैकी 87 नगरसेवक मौनी बाबा ठरलेत, कारण त्यांना आपला वॉर्ड आणि पर्यायानं ज्यांनी निवडून दिलं त्या सर्वसामान्यांशी काहीही देणं घेणं नसल्याचं उघड झालंय। माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळवलेल्या कागदपत्रांवर ही बाब उघड झाली आहे। हे जे सदस्य आहेत की जे मौनी आहेत, या सदस्यामध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत। म्हणजे काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, मनसेचे आहेत, भाजपचे आहेत, मुस्लिम लीग आहे, अपक्ष आहे आणि आठवले गटाचे आहेत। तर हे जे सगळे सदस्य आहेत, हे या सदस्यांमध्ये ज्येष्ठ सुद्धा खूप आहेत। जसं उपमहापौर आहे, महापौर आहे, स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत। गेल्या 4.5 वर्षात पालिकेच्या 43 सर्वसाधारण आणि 11 विशेष सभांमध्ये एकही प्रश्न न विचारणाऱ्या या कर्तृत्वान नगरसेवकांमध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर आणि माजी स्थायी समिती अध्यक्षांसह सर्व पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे। नगरसेवकांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या पाहिजेत आणि गरज असेल तर त्यांना प्रशिक्षण देण्याची सूचना भाजप आमदार माजी महापौर अनिल सोले यांनी दिली आहे। मला असं वाटतं की पार्टिसिपेटिव्ह राहिलं पाहिजे, लोकांनी पार्टिसिपेशन सभागृहामध्ये निश्चितपणे राहिलं पाहिजे। आणि हेही बरोबर आहे की जिथे गरज नसेल तिथे जबरदस्ती भाषण मी दिलंच पाहिजे ही भावना नसली पाहिजे। त्या दोन्ही गोष्टींचा तारतम्य पाहून जिथे महत्त्वपूर्ण आहे तिथे पार्टिसिपेटिव्ह राहिलं पाहिजे, पार्टिसिपेशन सभागृहात केलं पाहिजे। सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सभागृहात मांडण्याच्या उद्देशानं स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना झाली। मात्र या 87 मौनी बाबा बनलेल्या नगरसेवकांनी आपल्या कर्तव्यालाच बगल दिली आहे। त्यामुळे अशा नगरसेवकांना निवडून द्यावं का, असा सर्वसामान्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे। गेले 4.5 वर्ष एकही प्रश्न न विचारणाऱ्या नगरसेवकांची संख्या तर मोठी आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे सर्वच पक्षातल्या नगरसेवकांचा समावेश आहे। गेली 4.5 वर्ष आपल्या भागातल्या समस्या न मांडणाऱ्या नगरसेवकांना परत निवडून द्यायचं का, ह्याचा विचार आता नागपूरच्या सुज्ञ मतदारांनी करायलाच हवा। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।